नमस्कार मंडळी. शनिवारी संध्याकाळचा सूर्यास्त बघून गावाकडे पोचलो. बघतोय तर काय परड्यात माती टाकून गुलेन. दुसऱ्या दिवशी आई तरी लवकर उठून अशी गाडी बाहेर काढलो आणि तिथनं थेट पोचलो ते धुणग्याच्या हनुमान मंदिरात. आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान, जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून. हनुमानाचं दर्शन झाल्यावर या चिमुकल्या मला भेटल्या. त्यांच्याबरोबर तुळशीच्या फेऱ्या मारलो आणि डायरेक्ट पोचलो ते महादेवाच्या मंदिरात. महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यावर कोवाड्यातल्या भीमाचं बी दर्शन घेऊन आला. घराकडे येता येता नदीजवळच्या या निवांत जागेवर वेळ घालविला. घराकडे आल्यावर कालचं परड्यात माती टाकून घेतलेलं काम पूर्ण करून घेतला. विघ्नेशनं परड्यातल्या आंब्याच्या आणि मुरट्याच्या झाडावर झडप घातल्या. यावर्षीचा पहिल्यांदाच मुरट्याचा आस्वाद घेतलो. नंतर दारात इक्कुसाल्या या बाबाकडनं 20 रुपयाचं मोठं मीठ घेतलो. नंतर इस्त्रीचे कपडे दूस रवळू मामाकडे गेलो. नंतर उन्हाचं घराकडे परत आल्यावर पाठभर पाणी पिऊन घेतलो. अरे हे ताक आहे आणि तो कोकम आहे, सगळं मिक्स कॉकटेल करून टाकतेस काय? हा हा हा. बाहेर एवढी गरमीचं थंडगार ताक. या टाकलंच आहे गारेगार, फ्रीजात करायला गारेगार. थंडगार ताक पिऊन झाल्यावर गल्ल्यातले पैसे मोजूच काढलो. तेवढ्यात हिकडी पप्पांनी आपलं सुटकेस बी काढल्याने. कुठल्या तरी घेतली त्याची या सुटकेसातलं सामान काढताना पप्पांनी आपल्या डीएड कॉलेजच्या जुन्या आठवणी बी सांगितल्याने. मानं परड्यातलं एक केळीचं झाड वाकून ठेवलं म्हणून त्याला एक मिळकी बी रवला. तेवढ्यात मला गहून खाताली लई हुक्को आले म्हणून पप्पांकडनं यो कातंबा बी तोडून घेतलो. अशी गरम गरम गहून खाऊन झाल्यावर जाधवाच्या घराडे गेला. आम्ही मँगो खायला आलोय. मँगो, किळी आंबे. आंबे काढून झाल्यावर पेरीच्या झाडावर चढून पिकली पेरं बी काढलो. व्हिडिओ करे कसा व्हिडिओ चालू आहे. तेवढ्यात घराकडे अचानक कंगराईसनं पाहुणे बी आले. त्यांचा पाहुणचार केला, गाठी बिटी घेतला आणि पाहुणे गेल्यावर परत मी जोमान कामास लागलो. पहिला असं गोटा साजरा लुटून घेतलो आणि बादलीत छान कालवून सगळं दार सारवून घेतलो. संध्याकाळी अचानक मुतग्याच्या लक्ष्मी जत्रेला प्लॅन ठरला. वाटेत जाता जाता खन्नेटी रोडास एक ऍक्सिडेंट बघितला. हे कोल्हा आडवं येऊन ह्यांच्या गाडीचा चक्काचूर करून गेलं. पाप ह्यासनं बी लई लागलं आणि हे कोल्ह तरी जाग्याच स्टार्ट झालं. 40-45 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आधीच पाहुण्यांकडे जाऊस लई उशीर झाला आणि मला भूक बी लई लागली. म्हणून गेल्याबरोबर पहिला पाठभर जेवून घेतलो आणि पाहुण्यातनं गप्पा गोष्टी करीत बसला. एकदा लक्ष्मीच गेला हाय म्हणजे काय या बायकांचं आवडतंय वय. शेवटी आयार मायार सगळं करीपर्यंत म्हणजे लई उशीरच झाला. दिवसभरातला पुरा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेच. तो बघितल्याशिवाय राहू नकोशी आणि चंदगडच्या हाऊस फॉलो केल्याशिवाय पुढे जाऊ नकोशी.